मुंबईमध्ये एमसीए मैदानावर खासदार आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलंय आणि या कार्यक्रमासाठी राज्यपाल सीपी राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, खासदार श्रीकांत शिंदे, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि विविध पक्षांचे खासदार उपस्थित होते। टीबी हारेगा देश जीतेगा या टॅगलाईन खाली या सामन्याद्वारे टीबी मुक्त भारताचा संदेश देण्यात आलाय। दरम्यान या सामन्यामध्ये सेलिब्रिटींच्या टीमनं बाजी मारली आहे। श्रीकांत शिंदे स्वतः इथे उभे आहेत, ते पण चांगला आतापर्यंत खेळले आहेत। काय प्रतिक्रिया? टीबी मुक्त भारतसाठी एक सोशल कॉज, सामाजिक कॉजसाठी एकत्र खेळतायत, चांगली गोष्ट आहे। याच्यामधून जनजागृती होईल, अवेअरनेस येईल आणि एक लोक चळवळ निर्माण होईल आणि म्हणून मॅच दोन्ही टीम मजबूत आहेत, अच्छा प्रदर्शन आहे, चांगलं प्रदर्शन आहे, चांगले खेळतायत। नेता टीमने 250 रन बनवलेत आणि यांनी पण 150 पेक्षा जास्त रन बनवलेत। दोघांना अभिनंदन, दोघांना शुभेच्छा आणि या माध्यमातून टीबी मुक्त भारत होईल। टीबी हारेगा देश जितेगा। टीबी मुक्त भारत हे अभियान गेले अनेक वर्ष या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे घेऊन जातोय। आज मुंबईमध्ये जनजागृती करण्यासाठी आलोय। टीबीचा दर कमीत कमी पसारतोय, तो कमीत कमी लोकांमध्ये झाला पाहिजे, त्यासाठी जनजागृती या मॅचच्या माध्यमाने। इथे कोण जिंकणार कोण हरणार याच्यापेक्षा टीबी हारला पाहिजे, याच्यासाठी आम्ही सगळे लोक एकत्र आलोय। देखिए, मैं एक बात कहूंगा सुनील शेट्टी जी की, इन्होंने बाकी अभिनेताओं को तो यहाँ बुलाया है, पूरी इंडस्ट्री में बात करके टीबी मुक्त भारत करने के लिए जो हमारे कलाकारों ने संदेश दिया है, अभिनेताओं ने संदेश दिया है, वो बड़ी बात है कि सोशल कॉज के लिए भारतीय फिल्म इंडस्ट्री सदा आगे बढ़कर आती है। इसके लिए मैं फिल्म इंडस्ट्री का बहुत आभार प्रकट करता हूँ।